सेवा केली. प्रभू श्री शंकरांची सेवा केली, भगवान कृष्णांची सेवा केली. बरोबर आहे. जशी ते जेजुरीच्या खंडोबाची सेवा केली, देवाची सेवा केली बाबा. तशी आपल्या जन्मदाता माय बापाचे दोन नाम गायले पाहिजे. गायले पाहिजे बाबा. म्हणून महाराज अव आई सारखे थोर दैवत नाही, अव आई सारखे थोर दैवत कोठे नाही. अगं हे आई, अगं तू मला जन्म दिला गाई, तुझे उपकार तुटणार नाही. अगं तू मला जन्म दिला गाई, तुझे उपकार तुटणार नाही. तुम्हाला जन्म दिला गाई, तुझे उपकार भेटणार नाही. तुम्हाला जन्म दिला गाई, तुझे उपकार भेटणार नाही. तुम्हाला जन्म दिला गाई, तुझे उपकार तुटणार नाही. अगं तू मला जन्म दिला गाई, तुझे उपकार तुटणार नाही. तुम्हाला जन्म दिला गाई, तुझे उपकार भेटणार नाही. तुम्हाला जन्म दिला गाई, तुझे उपकार भेटणार नाही. जन्म दिला, तुझे उपकार कधी तुटणार नाही. माय लेकर दोघं बसलेले असताना ते बाळा आपल्या आईला काय विचारतो बघा. बाबा. 9 महिने होते पोटी, तेव्हा कोण दिली गरती. 9 महिने होता पोटी, तेव्हा कोण दिली गरती. 9 महिने होते पोटी, तेव्हा कोण दिली गरती. 9 महिने होता पोटी, तेव्हा कोण दिली गरती. तुझ बरं पोटासाठी सांग केवढ्या ताटी. लेकराच्या मायेपोटी येते बरोबर. बरोबर आहे बाबा. पण आभाळ घेऊन त्या माईला झाकणारा बाप कोणी लिहिला नाही बाबा कधी. बरोबर आहे महाराज. म्हणून महाराज एक प्रसंग होता, गवळी सर होते आमच्यासोबत आम्हाला. आम्ही आईसाठी 2 शब्द गायले आणि तिथल्या कार्यक्रमात आम्हाला अशी मागणी केली की बापासाठी 2 शब्द तुम्ही लिहा आणि गाऊन दाखवा. गाऊन दाखवा बाबा. तर 2 वर्ष झाल्या गोष्टीला ते गाणं लिहिलं आम्ही. एक छोटासा प्रयत्न करतो, बाप काय समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. अरे माया बापाने जन्म दिला रे, जाण ठेव तू काही. अरे माया बापाने जन्म दिला रे, जाण ठेव तू काही. बापा विना माया साऱ्या जगामध्ये नाही. बापा विना माया साऱ्या जगामध्ये नाही. बापा विना माया साऱ्या जगामध्ये नाही. बाबा विना माया साऱ्या जगामध्ये नाही. बाबा विना माया साऱ्या जगामध्ये नाही. बाबा विना माया साऱ्या जगामध्ये नाही. बापा विना माया साऱ्या जगामध्ये नाही. बापा विना माया साऱ्या जगामध्ये नाही. बापा विना बाबा विना माया साऱ्या जगामध्ये नाही. माय लोक आणि त्यांचं माय बापाने त्यांचं लेकर वाटणं चालत असताना प्रसंग कसा घडतो. तो बाळ म्हणतो, ही आई मला उचलून घेणं. ती आई काय करते महाराज, त्या बाळाला उचलते आणि आपल्या कडावर घेतो. तोच ते बाळ त्याच्या वडिलांना म्हणतो, बाबा मला उचलून घ्या ना. बाप काय करतो महाराज, त्या बाळाला उचलतो आणि खांद्यावर ठेवतो. कारण माय बापाचे दृष्टिकोन कसे असतात बघा. माय कडावर घेतो तिला कारण असतं. तिचा दृष्टिकोन हा असतो की आजपर्यंत मी जितकं जग बघू शकले, तितकं जग माझ्या बाळाला बघता यावं, जग बघता यावं बाबा. आणि बाप उचलून खांद्यावर घेतो त्याला कारण हे असतं की आजपर्यंत मी जितकं जग बघितले त्याच्यापेक्षा पुढची दृष्टी माझ्या बाळाला मिळाली पाहिजे. महाराज माय बापाचा दृष्टिकोन असतो बाबा कसे असते. घरात दारू पिणारा जरी बाप असला तरी तो बापच असतो, त्याची सर कोणाला येणार. बरोबर महाराज. म्हणून महाराज माया पेड्यावरी गई, मायाचा पाना देई. मायाचा पाना देई, पेड्यावरी गेली, मायाचा पाना देई.
ते म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. बिचारी बाबा. तसा बापा विना सुद्धा भिकारी असतो बाबा. आहा. मायन बाप आपल्या आयुष्यातले दोन असे घटकच महाराज. दोघांशिवाय माणसाचं आयुष्य अपूर्ण नाही बाबा. म्हणून बाबा जोपर्यंत आपले माय बाप आहेत घरामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण असतो ज्याच्याकडे गाडी बंगला धन दौलत जमीन जुमला असेल तो श्रीमंत नसतो. त्याच्याकडे जर माय बाप नसले त्याच्यासारखं भिकारी दुसरा कोणी नाही. भिकारी कोणी नाही बाबा. पण ज्याच्या घरात आंधळे तांदळे ते व्हायला माय बाप पडले त्याच्यासारखा श्रीमंत माणूस दुसरा कोणी नाही. म्हणून सांगायचं वाटतं जेवरी आहे रे माझे बाप जे करून त्यांची सेवा. आमचे वडील सांगतात आमच्या अण्णा स्वतःचा बाप मेल्याशिवाय आणि स्वतः बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. किंमत कळत नाही बाबा. आज तुम्ही आम्ही किती म्हटलो आमचा बाप असा आमचा बाप तसा काय कळतं बापाला शिवाय देतात घरामध्ये. बरोबर आहे बाबा. तो दारू पितो तो असं करतो तो तसं करतो. अरे पण त्यांनी दारू पिऊन का काही करून तुला आज लहान मोठं केलं याचे उपकार फेडायचे कसे. आपल्या कातड्याचा जोडा करून जरी त्यांच्या मायबापाच्या पायात घातला तरी उपकार फेडणार नाही. भेटणार नाही बाबा. जोपर्यंत आपला बाप मरत नाही जोपर्यंत आपल्या पोटी एखादा लाल जन्माला येत नाही आपण बाप होत नाही तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. आणि मुलांपेक्षा मुलींना जास्त बापाची किंमत कळते. कारण त्यांना माहिती आज न उद्या आपल्याला घर संसार सोडून जाणे घरदार सोडून जाणे त्यांना जास्त बापाची किंमत कळते महाराज. म्हणून हे गीत मी त्यांना शेवटचे दोन बोलले गेले. भैया भाऊ बोले गेला आता नको मला